नमस्कार सर. नमस्कार. तुमचं अभिनंदन आहे तुमचं सिलेक्शन झाल्याबद्दल आणि तुमचं स्वागत आहे आज समाधान कन्सल्टन्सीमध्ये. आणि आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सुरुवातीला इथं ॲप्रोच कसं झालात, कन्सल्टन्सीमध्ये आलात आणि कन्सल्टन्सीमध्ये आल्यानंतर तुम्हाला गायडन्स कसं मिळालं, तुमचे प्रश्न काय होते, तुम्हाला उत्तरं काय मिळाली आणि तुमच्यासाठी कंपनीनं समाधान कन्सल्टन्सीनं तुम्हाला जॉब मिळण्यासाठी काय प्रयत्न केले आणि त्याचं तुम्ही वर्णन करू शकाल की तुमचा अनुभव काय आहे, तुमच्या शब्दामध्ये मांडलात तर जरा आम्हाला बरं होईल आणि Sure. प्रेक्षकालाही कळेल. शुअर, डेफिनेटली. इथे मी आलो, माझ्या एका फ्रेंडच्या थ्रू आलो मी इथे. त्यानं मला पाटील साहेबांचं नाव सांगितलं आणि त्यांनी जे आपल्या कन्सल्टन्सीचं नाव ठेवलं आहे ते समाधान, हे खरोखरच एकदम ॲप्रोप्रिएट आहे आणि त्यांनी खरंच माझं समाधान होईल असं मला गाईड केलं. आणि आज जे माझं सिलेक्शन झालं आहे त्याच्यामध्ये माझ्याबरोबरच त्यांचं जवळजवळ 50% कॉन्ट्रीब्युशन ऑर मोर इज ऑफ मिस्टर पाटील. अँड आय रिअली अप्रिशिएट अँड द इन्स्पिरेशन अँड द बूस्ट गिवन बाय हिम इज रिअली unbelievable, and today I could succeed just because of his input. I really appreciate it. Hats off to Mr. Patil. थँक्यू सर. तुम्ही आमच्याबद्दल चांगले शब्द आणि चांगलं वर्णन केलं. महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की नेमकं कन्सल्टन्सी करणारे बरेचसे लोक असतात, जॉब कन्सल्टन्सी करणारे जॉब. म्हणजे तुम्हाला आमच्यामध्ये असं काही वेगळे पण काय वाटलं का? कारण का तुम्हाला म्हणजे काहीतरी की बाबा ह्युमन टच म्हणा किंवा एक बाबा एक आमची काम करण्याची पद्धत किंवा ॲटिट्यूड किंवा लोकांना समजून घेण्याची पद्धत, ह्याच्यामध्ये काही विशेष वाटलं का तुम्हाला? येस, डेफिनेटली. एक तर मिस्टर पाटील सारखे कन्सल्टंट हे खूप रेअर आहेत अजूनपर्यंत. मी सुद्धा एकेकाळी ज्यावेळी मी जनरल मॅनेजर म्हणून एका कंपनीमध्ये काम करायचं, मी सुद्धा खूप जणांचे इंटरव्ह्यू घेतले किंवा मी खूप कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपन्यांना जाऊन भेटलो. पण मला या माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये 66 इयर्स ओल्ड आय एम ॲट दिस मोमेंट, मी असे 3 ते 4च कन्सल्टंट बघितले आणि मिस्टर पाटील इज वन ऑफ देम. आणि यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मला एवढं करेज दिलं. जनरली काय असतात, आमचं एज बघितल्यानंतर खूपसे कन्सल्टंट हॅट्स म्हणतात की चला ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करू. म्हणजे व्हॉट आय मीन टू से की ते जस्ट टू कीप ओवर माउथ शट दे से समथिंग, म्हणजे त्याला लिप सर्व्हिसेस म्हणतात तेवढेच ते करतात, बाकी काही करत नाही. बट ही इज द पर्सन, ही हॅज डन 100% work for me, and today I am successful only because of his input and the initiative what he has taken for me. सरांसाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले एवढंच म्हणेन मी. कारण का सरांकडं स्किल आहे, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स आहे आणि हे नॉलेज किंवा हे स्किल किंवा हा एक्सपिरियन्स असाच रिकामा कुठंतरी घरामध्ये पडून राहणं किंवा रस्त्यावर राहण्यापेक्षा तो एक्सपिरियन्स, ते स्किल, ते नॉलेज इंडस्ट्रीनी यूज करावं, हा एवढा आमचा पर्पज आहे प्रामाणिकपणे. आणि ऑनेस्टली आम्ही तो प्रयत्न करतो की एखाद्या माणसाकडे स्किल आहे तर त्या स्किल बेसवर त्या कंपनीनी त्याला रेकग्नाईज करावं आणि त्याला रिक्रूट करावं. तर सर याच्या अगोदर मोठ्या मोठ्या पोझिशनला काम केलेलं आहे सरांनी, जनरल मॅनेजर वगैरे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनला टॉप लेवलला काम केलेलं आहे. पण प्रश्न महाराष्ट्रापुढे किंवा भारतापुढे किंवा जगापुढे हाच आहे की आफ्टर रिटायरमेंट काय आहे, 58च्या नंतर किंवा 60 वर्ष वयाच्या नंतर काय आहे. तर जनरली HR चे नियम बरेचसे वेगळे असतात, त्यांनाही त्या नियमाशी बांधील राहावं लागतं. पण आमचा एक वेगळा एक अँगल आहे की एक नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे आणि ते लोक ऑनेस्टली काम करून स्वतःचं शरीर, स्वतःची बुद्धी, स्वतःचं मन, स्वतःचं मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी जर ते स्वतःचं नॉलेज एखाद्या इंडस्ट्रीला एक रिझनेबल रेटला देऊ शकत असतील तर का घेऊ नये, हा एक प्रश्न आहे माझा इंडस्ट्रीसमोर. आणि काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा काही कंपनीचे डायरेक्टर आहेत ते रिस्पेक्ट करतात या गोष्टीचा, लोकांना पण ॲप्रिशिएट करतात, तुम्ही काम करायला तयार आहे, त्यांच्याकडे नॉलेज असतं आणि रिझनेबल सॅलरीमध्ये किंवा रिझनेबल आपण रेम्युनरेशन म्हणू त्या ह्याच्यामध्ये जर हे लोक आनंदानं काम करत असतील तर ते कुणाला नको आहे.
आणि जनरली याच्यामध्ये एक हे आपण म्हणू शकतो की आपण आपले आईवडील म्हातारे झाले म्हणून आपण काय घरातून बाहेर काढत नाही किंवा ते काय कामाचे नाही म्हणतो. तसं इंडस्ट्रीमध्ये जरी HR चे नियम असतील तरी त्या नियमाला बायपास करून थोडं काहीतरी आपण वेगळं करू शकतो की या लोकांचा अनुभव आपण घेऊ शकतो. कारण का त्या ह्याच्यामध्ये बाकीचे जे यंगस्टर्स आहेत इंडस्ट्रीमधले वगैरे त्यांनाही यांच्या अनुभवाचा फायदा होतो. ते लोक ऑनेस्टली काम करू शकतात कारण का त्यांना माहिती असतं की आपण चांगलं काम केलं तरच आपण टिकू शकतो, नाहीतर नाही. हे क्लिअर असतं त्या या स्टेजला. आणि ते ऑनेस्टली काम करत असल्यामुळं ती सर्व्हिस का इंडस्ट्रीने घेऊ नये हा प्रश्न आहे. आणि त्याला उत्तर बऱ्याचशा इंडस्ट्रीमधनं आम्हाला अनुभव आहे की लोक घेतात, अनुभवी लोकांना एंटरटेन करतात, त्यांना जॉब देतात आणि ते जॉब कंटिन्यू करतात. त्यामुळं मी म्हणेल की ही सिच्युएशन विन विन सिच्युएशन आहे. आम्ही यंगस्टर्सला जॉब देतोच. आम्ही नाही म्हणलं तर 400च्या वरती मुलांना मुलींना जॉब दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काही सिनियर सिटीजन पण आहेत. आता आम्ही 400च्या वरचा टप्पा गाठतोय, पण ॲट द सेम टाइम आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आम्ही प्रत्येक माणसाकडं त्याच्यामधलं स्किल, त्याच्यामधलं पोटेन्शियल हे सगळं बघून त्याला आम्ही काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही प्रामाणिकपणे गाईड करतो. त्याच्यानंतर कंपनीच्या डायरेक्टर बरोबर जरी बोललं तरी त्यांना एक सांगतो की या कॅन्डिडेटकडे हे स्किल आहे, हे तुम्हाला उपयोगाला येईल. आणि त्याप्रमाणे रेसिप्रोकेशन होऊन ते संधी देतात इंटरव्ह्यूची आणि त्यात सरांचं सिलेक्शन झालं याबद्दल सरांचं आणखी एकदा अभिनंदन करतो मी. आणि त्या डायरेक्टरचेही धन्यवाद मानतो की ज्यांनी सरांना ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोझिशनला ठेवलं. म्हणजे जस्ट बॅकअप टू द डायरेक्टर्स. म्हणजे डायरेक्टर नसतील तर त्या ठिकाणी त्या पॉवरवर हे लोक काम करतील, ॲडमिनिस्ट्रेशनचं बघतील. एक मॅच्युअर्ड पर्सन म्हणून ते काम करतील. आणि त्या मॅनेजमेंटनी सरांवर विश्वास ठेवला, आमच्यावर विश्वास ठेवला, याच्याबद्दल मॅनेजमेंटचं सुद्धा धन्यवाद आहेत. आणि मला वाटतं की या दृष्टीनं आम्ही समाजासाठी काहीतरी करतो हे ज्यावेळेस समाजाला वाटतं आणि समाज बोलतो त्यावेळेस वाटतं की आम्हाला कोणत्या सर्टिफिकेटची गरज नाही. लोक ज्यावेळेस बोलतात की बाबा तुम्ही लोकांसाठी चांगलं काम करता, प्रयत्न चांगले करता आणि रिक्रूट करता, आणि सरांसारखे एवढे सिनियर लोक जर आम्हाला चांगलं बोलत असतील, अभिनंदन करत असतील तर आम्हाला बरंच वाटणार आहे. कारण की आम्हाला प्रेरणा पण मिळते याच्यामधून की लोकांसाठी काम करायची संधी आम्हाला अजून आहे आणि पुष्कळ काम करावं. सर याच्या व्यतिरिक्त आणखी काय वाटतं, आणखी काय बोलण्यासारखं आहे? फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग, या समाधान कन्सल्टन्सीचं आणखीन एक अप्रूप मला वाटतं ते असं की ते नेहमी प्रत्येक स्टेपवर समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन प्रत्येक काम करतात. ते नुसतं असं म्हणत नाही की मला या कॅन्डिडेटकडून किती पैसे मिळणार आहेत. ही नेव्हर लुक इन टू ऑल दिस थिंग. ते समाजाची बांधिलकी म्हणून हे काम करतात. आणि आय थिंक दिस इज द रेअर व्हॉट यू कॉल व्हर्च्यू ऑफ दिस कन्सल्टन्सी. आणि त्यांनी अजूनपर्यंत नुसते यंगस्टर्सच नाही, त्यांनी सिनियर लोकांसाठी सुद्धा हे केलेलं आहे. आणि एखादी कन्सल्टन्सी सिनियर लोकांचा देखील एवढा विचार करते तर ते यंगस्टर्सना काय प्रकारे ट्रीट करीत असतील आय कॅन व्हेरी वेल इमॅजिन. आणि या बाबतीत हा एक यांचा जो समाजाची बांधिलकी हा जो काय त्यांचा मेन व्हर्च्यू आहे तो असाच कंटिन्यू राहून द्या. त्यांना असे जास्तीत जास्त कॅन्डिडेट्स मिळून द्या की जे सिलेक्ट होतील आणि त्यांनासुद्धा एक समाधान. पैसा हा सेकंडरी, त्यांना एक समाधान आपल्या कन्सल्टन्सीच्या नावाप्रमाणेच त्यांना देखील चांगलं समाधान मिळून त्यांचा उत्कर्ष होऊन अधिकाधिक कॅन्डिडेट्सना त्यांच्या थ्रू जॉब मिळवत ही माझी वेल विश आहे. आणि गॉड विल डेफिनेटली फुलफिल दॅट, आय एम शुअर अबाउट इट. धन्यवाद सर. तर सरांनी कन्क्लूड चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला, महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकाला. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा कॅन्डिडेट आमच्याकडे येतात. कंपन्या आहेत त्या ऑल ओव्हर इंडियामधल्या आहेत. तर आम्ही सगळ्यांसाठी प्रयत्न करतो. मराठीमध्ये इंटरव्ह्यू घेण्याचं कारण हे आहे की मराठी माणसांना या गोष्टीचा फायदा व्हावा आणि त्यांना कळावं आमची कन्सल्टन्सी काय काम करते. आणि आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आमचे टायअप आहेत कंपनीशी. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये रिक्रुटमेंट फ्रॉम क्लरिकल किंवा रिसेप्शनपासून ते फॅक्टरी मॅनेजरपर्यंत रिक्रुटमेंट करतो आम्ही. तर आम्हाला समाधान आहे, पण ॲट द सेम टाईम समाधान
आम्ही समाधान मानणं आणि लोकांनी येऊन सांगणं की बाबा तुम्ही खरोखरच चांगलं काम करताय, ॲप्रिशिएट करणं, याच्यामध्ये खूप आहे. याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. वाटतं की ऊर भरून येणं ज्याला म्हणतो ना आपण, की बाबा मला बरं वाटतं लोकांसाठी काम करतो, आणि लोक ज्यावेळेस म्हणतात ना की नाही तुम्ही चांगलं काम करता, आमची टीम आहे, टीम म्हणून आम्ही काम करतो आणि चांगलं एक आनंदानं आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आनंददायक वातावरण आहे. आमची टीमला आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक माणूस आला तर त्याला काहीतरी अडचण असते आणि त्याची अडचण दूर करण्यासाठी आपण बसलेलो आहे. तर त्याला समजून घेऊन आपण त्याला गाईड करून, मार्गदर्शन करून त्याला कसं त्याच्या आयुष्यामध्ये एक स्थिर स्थावर किंवा एक एक लाईन देणं ज्याला म्हणतो आपण. डिरेल झालेले काही लोक असतात, काही जणांचा जॉब गेलेला असतो, काही जणांचं वय जास्ती झालेलं असतं, बऱ्याचशा अडचणी असतात. तर त्या ह्याच्यातून लोकांना कसं मदत करता येईल हा उद्देश ठेवून मॅक्झिमम लोकांना त्यांना स्वतः स्वावलंबी होण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. एवढं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे आणखीन प्रत्येक माणसाने स्वावलंबी व्हावं हा आमचा उद्देश आहे. डेफिनेटली. आणखीन एक गोष्ट मला याच्यामध्ये मेन्शन करायची वाटते. पाटील साहेबांसारखे त्यांचा स्टाफ देखील अतिशय सपोर्टिव्ह आहे आणि तो एक मी म्हणतो एक व्हर्च्यू आहे त्या लोकांचा. जनरली मी बघितलं, मी खूप कन्सल्टन्सीमध्ये जायचो, मी सुद्धा इंटरव्ह्यू कंडक्ट करायचो वगैरे वगैरे. पण इथला स्टाफ, इथलं ॲटमॉस्फिअर, इथले बॉस मिस्टर पाटील हे एवढे कोऑपरेटिव्ह आहेत आणि सपोर्टिव्ह आहेत की त्याच्यामुळं कसं होतं की आलेल्या कॅन्डिडेट्सला सुद्धा खूप बरं वाटतं आणि मला वाटतं तिथेच त्या माणसाला बूस्ट मिळतो, इन्स्पिरेशन मिळते आणि नंतर ही इज रेडी टू फेस द इंटरव्ह्यू. अँड but natural, unless and until you prove your metal, you will not get the job. So one has to see that along with all these things, you must know your job very well. That is also equally important. Otherwise, even Mr. Patil can't do anything. So you must know your job better. At the same time, this support is also equally important, so you can go and face the interview. Thank you so much. धन्यवाद सर. तर आपण कन्क्लूड करू या ह्याच्यावर. तर तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व नागरिकांना, सर्व कॅन्डिडेटना, ग्रॅज्युएट्स असतील किंवा कमी शिकलेले असतील, त्यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या कन्सल्टन्सीला. वी विल ट्राय ऑनेस्टली टू गाईड यू अँड टू गिव्ह यू जॉब. किंवा तुमचं काही काउन्सिलिंग जरी असेल तरी काउन्सिलिंगही आम्ही करतो. करिअर काउन्सिलिंग असेल किंवा आणखी काही असेल. तर तुम्ही सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकल्याबद्दल तुमचेही धन्यवाद आणि आमचे सगळे क्लायंट आहेत आणि कॅन्डिडेट आहेत सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. I wish Mr. Patil also the bright future and complete 1000 candidates very soon. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. या नोटवर आपण थांबूया.